आशाताई आता किचन मध्ये आलेले आहेत. आपली पहिली रेसिपी काय मला सांगा? मसाला पाव. मसाला पाव. मगाशी म्हटल्याप्रमाणे हा कधीही आपल्याला करता येतो. कारण पाव हे 12 मध्ये मिळतात. हो. सॉस असतो, आपल्याकडे लसूण असतो, कांदा, शेव, सगळ्याच गोष्टी तयार असतात. त्यामुळे तुम्ही कधीही करू शकता. उठायचं आणि फक्त यायला पाहिजे. यायला पाहिजे. कसं करायचं तेच दाखवण्यासाठी मी इथे उभे आहोत. बरं, ही रेसिपी शिकलात कुठे तुम्ही? ही मी ऍक्च्युली माझ्या ऑफिसमध्ये एका सिंधी मैत्रिणीच्या डब्यात बघितली होती, पण त्याला मी जरा मॉडिफाय केलं. बरं. आणि जरा ती चांगली केली. स्नॅक्स त्याला कॅरीज आणलं तर ते काय आणलं त्याच्यावर? ते म्हणजे ऍक्च्युली नुसते पाव त्या टोमॅटोच्या फोडीमध्ये टाकले होते आणि ते असं जरा ओलसर वगैरे वाटायचं. म्हणजे पाव उचलताना तो तुटून बिटून जायचा. मग मी जरा बटर वगैरे जरा बऱ्याचदा करून बघितलं आणि त्याला जरा सुधारणा करून तो चांगला प्रकार. हाताला पाव लागायच्या ऐवजी तो तुमचा टोमॅटोच लागत होता. हा, गिलगिलीत असं म्हणजे तुकडे व्हायचे लगेच हातात धरल्यानंतर. हे आता मी असं व्यवस्थित केलंय की तुम्ही हातात धरून खाऊ शकता. ओके. मसाला पाव ना? मसाला पाव. ओके. साहित्य सांगतो मला काय काय? हे पाव आहेत. हे टोमॅटो 2 मिक्सर मध्ये फिरवून घेतलेले आहेत. बरं. शेव आहे, बटर आहे, बारीक कापलेला कांदा, सॉस खाण्यासाठी, लसूण आहे बारीक कापलेला, साखर आहे, धणा जिऱ्याची पावडर, कोथिंबीर, तिखट, हळद आणि मीठ. ओके. हा पदार्थ साधारण किती वेळा होतो घरी? बऱ्याचदा होतो, कारण माझे सगळे भाचे वगैरे सगळ्यांना आवडतो. इव्हन तो लंडन पर्यंत पोहोचलेला आहे. अरे, माझ्या सुनेने करून तिकडच्या लोकांना पण खायला घातलेलं आहे, पोहोचवलंय. ओके. चला, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं आधी मला सांगा. पहिले लसूण हवा. तो लसूण आपल्याला हे करायचं का? अर्धा घालू. ओके. हे थोडस गुलाबी करून घ्यायचं का? गॅस मोठा ठेवलाय मी. मीडियम चालेल. तर मगाशी आपण गप्पा मारताना दोघींनी खूप असं कॉन्फिडेंटली सांगितलं की आमच्यात कधीही भांडण झालं नाही. पण असं होऊ शकतं का? नाही, मी तुम्हाला नाही, खवयांना विचारतोय. असं होऊ शकतं का 4 बहिणी आहेत आणि त्यांच्यात अजिबात कधी भांडण नाही? साध्या फ्रॉक वरून नाही, रिबिनीवरून नाही, चॉक वरून नाही, पेनावरून नाही. असं होऊ शकतं का? असेल बाबा, होऊ शकत असेल. आपण विश्वास ठेवायचा. काय भांडण प्रेमाचे पण असतात ना, तसे होऊ शकतात. आता मी टोमॅटो प्युरी घेते. ओके. धणा जिरा पावडर अर्धा टीस्पून. बस. मिरची पावडर ज्यांना जास्त तिखट अर्धा पास झाले. हा, आणि अगदी हळद अगदी नावापुरती, कारण हा कलर लाल राहिला तर चांगला दिसतो. थोडीशी हळद. आता थोडंसं पाणी लागेल याच्यात. नाही टाका. हो चालेल. बस. गॅस मोठा करू? हो, आता मोठा. आता मीठ घालूया. ओके. थोडं लागेल अजून. थोडी साखर. मला आपलं कुतूहल आहे, तुमच्या लग्नाच्या आधीची तुमची जी खाद्यसंस्कृती होती, किती घालू बघा? बस 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 बस. आणि लग्नानंतरची जी संस्कृती होती त्यामध्ये काय फरक होता? हो, फरक होता. काय साधारण? लग्न आधीच्या म्हणजे ओलं खोबरं आम्ही वापरत नाही जास्त, सुकं खोबरं वापर किंवा शेंगदाण्याचा कूट वगैरे. आणि लग्नानंतरच्या बहुतेक गोष्टीमध्ये नारळ, कारण कोकणातलं आलं ना गाव, त्यामुळे नारळाचा वापर जास्त व्हायचा. फारच फरक झाला एकदम. कोथिंबीर घालूया. कोकण म्हटलं की नारळाशिवाय पर्यायच नाही. आणि थोडासा सॉस, 1 चमचा. गॅस कमी करू. बस. जरासं बस. ते पाव आहे त्याचे 2 पीसेस करून घ्यायचे सुरीमध्ये. मधून कापायचं? हो हो, हाताने केले तरी चालतील. नाही, असे असे उभे. ते करून ठेवूया आपण.
हे आता रसात मी सगळे पाव मिक्स करते, पण हे जरा पटापट करायला लागतात, नाही तर मग तो पावामध्ये शोषला जातो ना पटकन, मग सगळ्याला मिळणार नाही तो. बस ते नाही राहणार होतं एकच. एक 2 मिनिटं झाकण ठेवायला. आणि हे 2 मिनिटानंतर काय होईल? 2 मिनिटांनी ते खालच्या बाजूने भाजले जातील चांगले. तो जो असतो सगळा टोमॅटोचा रस वगैरे तो आतमध्ये जरा शोषला जाईल, पण आतमध्ये पर्यंत काय भाव भाजले जात नाहीत, खाली आणि वरती जातात भाजलेले. तर हा जो रस आहे त्याचा वास तो पावाच्यात जाईल, शोषला जाईल, म्हणजे खाताना जरी पांढरं दिसलं तरी त्याची टेस्ट लागेल. ते पावाने सगळं सोक केलेलं असावं आता, नाही का? बघूया. आता आपण झाकण काढूया. ओके. गॅस कमी करूया जरा. एक थोडंसं बटर सोडूया, माझा वास जरा चांगला येईल साईडने जरा. चालेल. हा थोडंसं टाकूया. जरा गॅस मोठा करूया. क्षणभर पावभाजीच्या गाडीवर गेल्यासारखं तसा वास येतो. तरी याच्यात कुठला मसाला नाही, आपला फक्त जिरे पावडर. आता हा गॅस कमी करून एक 5 मिनिटं ठेवून गॅस बंद करायचा आणि हे पाव असेच थोडे थंड होऊ द्यायचे. सर्व करण्यापूर्वी लगेच सर्व केलं तर जरा कदाचित चिकट होण्याची शक्यता आहे. थंड झाल्यानंतर सर्व करायचे आणि सर्व करताना आपल्याला सर्व केलं तर त्याच्यावर कांदा आणि शेव वरती टाकायचे आणि सॉस बरं खाऊ शकता किंवा नुसते खाऊ शकता. नुसते कारण टेस्टी तसे. हो. ओके. आता हे बऱ्यापैकी थंड झाले. हो, थोडे थंड झाले दिसतात. काढायचं का बाहेर थोडं? हो, खायला हरकत नाही. येस. सध्या मला 2 पुरे आहेत. आता मी काय करतो, काय मला एकदम शिस्तबद्ध लागतं, म्हणजे उगाच आपल्या उदरवर्णन हे असं नसतं माझं. काय प्रेम काय करायचं असतं. म्हणजे आता काय, आता ह्याच्यावर मी कांदा घातलाय, आता ह्याच्यावर शेव घालायची. म्हणजे काय खाताना ना कुरुम 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 असं मजा यायला पाहिजे, हो की नाही? चला गरम. चला चला लिहून घ्या, साहित्यावरती लिहून घ्या. मसाला पाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाव, टोमॅटो प्युरे, शेव, बटर, कांदा, टोमॅटो सॉस, लसूण, साखर, धणेजिरे पूड, कोथिंबीर, तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यात कांदा, लसूण, टोमॅटो प्युरे, धणेजिरे पूड, तिखट, हळद, पाणी, मीठ आणि साखर घालून एक उकळी आणावी. त्यामध्ये कोथिंबीर, टोमॅटो सॉस आणि बटर घालून रस्सा घट्ट शिजवावा आणि त्यात पावाचे तुकडे घालून ते परतून घ्यावेत. डिश सर्व्ह करताना वरून कोथिंबीर, कांदा आणि शेव घालावी.